जय गुरुदेव. छान वाटलं, ऐकू आलं सगळ्यांना. हो, ऐकू आलं सर. चला सांगा आता एक एक. गुरुदेव म्हणतात की ईश्वर सर्वत्र और सर्व अंतर्यामी है। प्रकृति होने से भी और न होने से भी ईश्वर की सत्ता मौजूद है। इस प्रकृति में लीन है। परमेश्वर और संसार की और समाज की निंदा करके तुम ईश्वर को पा नहीं सकते। अष्टावक्र जनक को कहते हैं, तेरे भीतर बाहर परमेश्वर है। और उसके बाद जनक कहते हैं कि सारा जीवन एक प्रयत्न है, उसको अभिव्यक्त नहीं कर सकते। मुक्ति स्थूल से सूक्ष्मता की ओर चल पाती है। अनेकता में एकता, यही जीवन है। इस प्रकृति के परे मैं हूँ, बोध मात्र मैं हूँ, शांत हूँ और निरंजन हूँ। निरंजन होते हुए भी चेतन को भूल गया, यह कैसी विडंबना है। निराकार होते हुए मैं साकार में अटक के बैठा, यह कैसी विडंबना है। इसलिए साधना की जरूरी है। प्राणायाम, योग साधना और ध्यान के बारे में मैंने अभी तक सोचा ही नहीं, ये कैसी भूल हो गई मुझसे। यही मेरी विडंबना है, ऐसा गुरुदेव कहते हैं। जय गुरुदेव। जय. बोला अजून. ठीक आहे, लाईट बंद कर. हा चला बोला. मुकाट्यानं बसल्यानं कसं होणार आहे? कोणी काहीतरी सांगा. ऐकलं ना तुम्ही अर्धा तास. परमेश्वर हा जराचरात आहे आणि आपल्यालाच उशीर होत आहे त्याला पाहण्यास, ओळखण्यासाठी. तळाकळात भगवंतच आहे असं आपल्याला उशीर झाला असं आपल्याला वाटतंय की आपण हे यापूर्वीच करायला पाहिजे, असं गुरुदेव म्हणतात. जय गुरुदेव. जय गुरुदेव. गुरुदेव म्हणतात, सारा जीवन एक प्रयत्न है जिसको हम अभिव्यक्त नहीं कर सकते। और हमारा जन्म जो है, जो सूक्ष्म से स्थूल है, और मुक्ति जो है स्थूल से सूक्ष्म है, यही आत्मज्ञान है, ऐसा गुरुदेव कहते हैं। और स्थूल में अनेकता है। स्थूल जब हम जीवन पूरा स्थूल में जगते हैं और ये अनेक रूपों में जगते हैं, इसलिए अनेकता में है। और उसमें बंधन रहता है, बंधन का हमें महसूस होता है और बंधन का महसूस होना भी जरूरी है। और हम हम अपने आप को पूरा बहिर्वक्र यानी बाहर से नहीं जान सकते। और अंदर अपने आप को जानना बहुत मुश्किल है। और आप जो अपने आप को जानता है वो महाज्ञानी है। और जिधर से और अंदर की जो आवाज है, और हमको सुनना चाहिए। परिस्थिति के अनुसार हम आनंदी हो तो आनंद देते हैं, और परेशानी हो तो हम परेशानी ही देंगे। इसीलिए परिस्थिति के अनुसार हमें जीवन जीना चाहिए।
ऐसा गुरुदेव कहते हैं। बोला, अजून बोला. बोला, सांगा. ऐकू तर आलं ना सगळ्यांना? आला आला. जय गुरुदेव सर. जय गुरुदेव. हा, गुरुजी म्हणतात की ईश्वर एक आहे, ते सर्वत्र आहे आणि सर्वामध्ये आहे, सर्व जीवामध्ये आहे, सर्वत्रच आहे. आणि हे संसार असो वा नसो, ईश्वर राहणारच, ईश्वर आहेच. आणि काही लोक असे मानतात की आपल्यामध्ये ईश्वर नाही, आणि आपण पापी आहोत आणि स्वतःला दोष देतात. ते लोक मूर्ख आहेत असं गुरुजी म्हणतात. सहसा पाश्चिमात्य लोक किंवा ख्रिश्चन आणि मुस्लिमामध्ये ते आपल्यामध्ये ईश्वर आहे हे मानतच नाहीत. आणि हे असं मानणं म्हणजे चुकीचं आहे असं गुरुजी म्हणतात. आणि जनकांना जेव्हा हे बोध झालं, किंवा आपण म्हणजे निरंजन आहोत आणि म्हणजे कुठलाही दोष नाही आणि आपण ईश्वराचेच अंश आहोत हे जेव्हा कळलं, तेव्हा ते आश्चर्यचकित झाले. म्हणजे एवढं काही असं असताना सुद्धा म्हणजे मी या मोहपाशात कसं काय पडलो असं त्यांना वाटलं. जय गुरुदेव. जय गुरुदेव. शरीर स्थूल आहे म्हणून सांगितलं. चला, अजून. सुप्रिया ताई, वैशाली ताई, बोला. कालच्या ह्याच्यात काय होतं? हे होतं. सांगतो. हा, बोला बोला, कोणतरी सांगा कालच्या ह्याच्यात काय होतं? काल काल गुरुजींनी सांगितलं की परमेश्वराच्या अस्तित्वाबाबत काल सांगितलं गुरुजींनी की परमेश्वराला शोधायची गरज नाहीये,
तर सगळीकडे चारी बाजूनी आहे. आणि अं, आहाराबाबत त्यांनी सांगितलं की तुम्ही आहाराकडे लक्ष द्या, सात्विक आहार घ्या. हम्म. निष्क्रिय व्हायचे म्हणजे काय ते त्यांनी सांगितलं. आपलं नित्यकर्म आहेत ती केली पाहिजेत. आपण जे काही काम करतो तेव्हा आपला भाव असा पाहिजे की काम होतंय, मी करतो असा भाव नकोय. कालच्या ह्याच्यामध्ये काय सांगितलं आपल्याला, निष्क्रिय हो जाओ. आणि निष्क्रिय का व्हायचं? कारण ईश्वराची अनुभूती घेण्यासाठी. तुम्ही जर निष्क्रिय असाल, अनुभव घ्यायचा असेल, तर जर तुम्ही निष्क्रिय स्थितीमध्ये असाल, साक्षी भावामध्ये असाल, शांत असाल, प्रसन्न असाल, तरच तुम्हाला ईश्वराचं, परमेश्वराचं अनुभूती येते. ईश्वर दर्शन म्हणजे काय? त्याची अनुभूती. आणि ती अनुभूती काय आहे? तर माझ्या आतमध्ये, बाहेर, सगळीकडे कोण आहे? ईश्वर आहे. जो असं समजतो की माझ्यात नाहीये, बाहेर आहे, किंवा जो समजतो बाहेर नाही माझ्यात आहे, ते दोघेही मूर्ख आहेत. ईश्वराचं स्वरूपच आहे सर्वव्यापी, सगळीकडे आहे. तर हे अष्टावक्र काय सांगतात? हे जाणून घे, हे समजून घे की ईश्वर आतमध्ये आहे, बाहेर आहे, सगळीकडे आहे. मग ईश्वराचं सत्य दर्शन जेव्हा दिलं, कुणाला? राजा जनकाला. मग त्यावेळेस काय केले त्यांनी? सगळं सांगितलं आणि शांत बसले आणि बघायला लागले काय प्रतिक्रिया असते, है की नाही? म्हणजेच जो ज्ञान देतो, तो ज्यांना ज्ञान देतोय तर त्यांची प्रतिक्रिया पण बघणार, त्यांना समजतंय नाही समजतंय, ह्या सगळ्या गोष्टी बघणं सुद्धा त्याचं कर्तव्य आहे. आणि मग त्यासाठी त्यांनी काय? शांत व्हावे. आणि मग राजा जनक बोलायला लागले. अष्टावक्र शांत बसलेले आहेत बघून राजा जनक बोलायला लागले. आणि बोलताना त्यांच्या तोंडातून पहिला शब्द काय निघाला? अहो. अहो म्हणजे काय? आश्चर्य. हे असं आहे तर मला आतापर्यंत ह्याची जाणीवच नव्हती, है ना? आणि आपल्याला ही अनुभूती केव्हा येते? जेव्हा आपण पहिला सुदर्शन क्रियेचा कोर्स करतो त्यावेळेस. पहिली सुदर्शन क्रिया झाली तर त्यावेळेस ही अनुभूती आपल्याला येते ना? आलेली आहे ना? लक्षात आहे ना? अहो, है की नाही? आश्चर्य होते. आणि मग मनात काय येते? की मी आधी हे करायला पाहिजे होतं, है ना? इतके दिवस माझे व्यर्थ गेले, आधी मी हे करायला पाहिजे होतं. तसं राजा जनकाचं झालं. आणि त्यांना काय समजलं? अहो निरंजनो, माझं स्वतःच मी कसा आहे? निरंजन आहे. म्हणजेच मी केलेलं पाप पुण्य हे ते सगळं जे आहे ते कसं आहे? मला लागू नाहीये, ह्या प्रकृतीमध्ये ते आहे की नाही? आणि दुसरं महत्वाचं आहे, प्रकृतीला दोष देऊन सुद्धा ह्याची अनुभूती नाही घेता येणार. आता काय लोक असेच आहेत, लोकायला काय हे असंच चालत राहते. आणि इथं काय
राहण्यात मतलब नाही, त्यांच्याशी बोलण्यात मतलब नाही वगैरे असं आपण जे हे करतो, तर आपण समाजाची सृष्टीची ह्या प्रकृतीची निंदा पण नाही करू शकत. आणि ते केलं तर मग ज्ञान नाही होणार आपल्याला, आहे की नाही? कारण ते सुद्धा ईश्वर रूप आहे. ते सुद्धा काय आहे? ईश्वराचंच रूप आहे. आणि बघा, थोडासा आपण याच्यामध्ये थोडासा विचार करायचा की आपल्या समोर येणारे, आपल्याला बोलणारे, आपल्यासोबत राहणारे, आपल्यासोबत वर्तन करणारे, काही कर्म करणारे, काही न करणारे, काही बसणारे, काही सोबत करणारे, काही न करणारे, काही आपल्याला शिव्या देणारे, काही आपल्यावर रागावणारे, हे सगळे प्रकार जे आहेत हे कशाचं रूप आहे? ईश्वराचं रूप आहे. कारण ईश्वर कसा आहे? सर्वव्यापी आहे. त्यांच्यामध्येही ईश्वर आहे, माझ्यामध्ये ईश्वर आहे, सगळीकडे ईश्वर आहे. आणि त्याला उदाहरण काय दिलंय चांगलं, की जसं ते मातीचा मडकं असतंय, त्याच्या आतमध्ये आणि बाहेर हवा आहे. आणि ईश्वर काय आहे? तो म्हणजे तसं आकाश, ती हवा, ते आकाश म्हणजे ईश्वर आहे. म्हणजे जसं आतमध्ये आहे तसा बाहेर पण आहे. आणि हे जेव्हा आपल्या लक्षात येते त्यावेळेस काय होतंय? आपण सर्वांशी आदराने, आपुलकीने, प्रेमाने वागायला लागतो. होत आहे ना असं? बरोबर आहे ना? आपण का कुणाशी प्रेमाने, आदराने, आपुलकीने नाही ऐकत, नाही बोलत? कारण काय आहे त्याचं? की आपण त्याच्यामध्ये ईश्वर मानत नाही. ते ईश्वराचं रूप आहे हे पण मानत नाही. तो कोणीतरी वेगळाच आहे असं आपण मानतो. तो म्हणजे मी नाहीये, हा पृथक भाव मानतो आपण. आणि मग तिथे हे जे आपलं मूळ स्वरूप आहे, प्रेम, आपुलकी, है ना, हे आपण विसरून जातो. होत आहे ना असं? बरोबर आहे ना? होत आहे ना? विसरून जात आहे ना, आहे की नाही? आणि मग त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की आपली ह्या सृष्टीवर, ह्या पृथ्वी तलावर जन्माची जी प्रक्रिया आहे ती कशी आहे? सूक्ष्मातून स्थूलाकडे. आपण सूक्ष्म होतो, सूक्ष्मकडून स्थूलाकडे आलो, स्थूल मध्ये शरीर धारण केलं. आणि जेव्हा आपण मुक्तीची इच्छा करतो तेव्हा आपण कुठे जातो? सूक्ष्मतेकडे जातो. आणि सूक्ष्मतेमध्ये आणि स्थूलतेमध्ये काय महत्वाचं काय आहे? तर स्थूलतेमध्ये अनेकता आहे, वेगवेगळेपण आहे. आणि सूक्ष्मतेमध्ये एकता आहे, एकत्व आहे. आणि आपल्याला आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये ह्या दोन्ही गोष्टींची अनुभूती येते. येते की नाही? काही वेळा मला काय वाटते? अनेकता वाटते. हा वेगळा, तो वेगळा, तो वेगळा, तो वेगळा. जेव्हा आपण व्यवहार करतो त्यावेळेस काय होते? ही अनेकतेची जाणीव होते. होते की नाही? आणि जेव्हा आपण कर्म करायला लागतो, सेवा करायला लागतो विशेषतः, त्यावेळेस काय होते? एकतेचा भाव येतो. म्हणजेच काय? सूक्ष्मतेकडून स्थूलाकडे आणि स्थूलकडून इच्छा काय आपली? मोक्षाची इच्छा, मुक्तीची इच्छा, ती कुठे जाते? सूक्ष्मतेकडे जाते. आणि मग त्या अनंतामध्ये जेव्हा आपण एकत्वाचा अनुभव घेतो, ती खरी मुक्ती आहे आपली. आणि हे सगळं कुठं आहे? माझ्यातच आहे. कुठं जायची गरज नाही आहे की नाही? पण हे समजून घ्यायला हे ज्ञान आपल्यामध्ये
आत्मसात व्हायला कुणाची गरज आहे? तर गुरुची गरज आहे. गुरुशिवाय हे ज्ञान प्राप्त होत नाही. म्हणून अष्टावक्र यांना गुरु मानून जनकानं त्यांच्याकडून हे ज्ञान प्राप्त करून घेतलं, आहे की नाही? आणि जेव्हा हे कळालं त्यावेळेस मग जनकांची काय प्रतिक्रिया होती? अहो निरंजनो शांतो बोधो. माझं स्वरूप कसं आहे? मी कसा आहे? निरंजन आहे. म्हणजे आतापर्यंत मी जे जे काही केलेलं आहे तर त्याचं कुठलाही दाग मला नाहीये. शांत आहे. कोण आहे मी? शांत आहे. अशांती नाहीये. अशांती ही प्रकृतीमध्ये आहे, माझ्यात नाहीये. आणि मग ही अशांती प्रकृतीमध्ये आहे, ही जी माया आहे ते पण कोण आहे? मीच आहे, माझच स्वरूप आहे. पण ती कुठे आहे? प्रकृतीमध्ये आहे, माझ्यात नाही आहे. मी कसा आहे? शांत आहे. बोध म्हणजे मीच आहे, बोधयुक्त आहे मी. अज्ञानी अडाणी आहे का मी? नाही आहे. कसा आहे मी? बोधयुक्त आहे. अहो निरंजनो शांतो बोधो. हे माझं स्वतःच अस्तित्व आहे. मी असा आहे. हे जेव्हा कळालं तेव्हा ते आश्चर्यचकित झाले, आहे की नाही? कसे झाले ते? आश्चर्यचकित झाले. आणि आतापर्यंत मला हे काहीच माहित नव्हतं. मी काय समजत होतो की या बाहेरच्या जगामध्ये जे काय आहे तेच मी आहे. माझं शरीर म्हणजे मी आहे. मी जे काय काम करतो, जे काय हे करतो ते म्हणजे मी आहे की नाही? आणि बाहेरचे जे काय दिसतंय हे प्रकृती म्हणजे मी आहे. माझ्या आतमध्ये जे जे काय भाव आहेत ते भाव म्हणजे मी आहे ना? कधी मी अहंकारात असतो, कधी मी रागात असतो, कधी मी द्वेषात असतो. तर हे सगळं म्हणजे कोण आहे? मी आहे. असं मला आतापर्यंत वाटत होतं. पण आता मला समजलं की मी ह्या सगळ्यांपेक्षाही परे आहे, त्याच्याही पलीकडे आहे मी. माझं अस्तित्व कसं आहे? त्या सगळ्यांच्या पलीकडे आहे. आणि ईश्वर कुठं आहे? तर माझ्यातच आहे. आतमध्ये आहे, बाहेर आहे. जिकडे मी बघू तिकडे कोण आहे? ईश्वर आहे. ईश्वर काय दूरवर नाहीये, कुठेतरी लांबवर बसलेला आहे आणि मला त्याचं दर्शन घ्यायचंय असं आहे का? नाहीये. तर माझ्या आतमध्येच आहे, माझ्या जवळच आहे. आणि मला त्याला शोधायची पण गरज नाहीये. फक्त काय आहे? तर मला त्यासाठी जागृत होणं गरजेचं आहे. मला ह्या ज्ञानाच्या रूपातून जागृत होणं गरजेचं आहे. आणि हे जाणून घेणं, ह्याची अनुभूती घेणं गरजेचं आहे. ते एकदा घेतलं की मग माझं स्वरूप, माझं मूळ रूप जे आहे ते मला कळते. आहे की नाही? बरोबर आहे ना? समजलं सगळ्यांना? लक्षात आलं? काही प्रश्न असतील तर विचारा. आणि दुसरं म्हणजे संकल्प काय मग आपला? आपल्या हातून काही घडलं तरी आपण दोषी नाही असं समजायचं. पण हे केव्हा?
आचरणात आणली तेव्हा. आचरणात आणून जेव्हा मी नियमित साधना करतो आणि मी हे जाणून घेतो की ईश्वर हा सर्वव्यापी आहे, सगळीकडे आहे, प्रत्येकामध्ये आहे, सजीवात आहे, निर्जीवात आहे. माझ्या दृष्टीला जे जे काय भेटतंय, जे जे काय येतंय, त्या दृष्टिक्षेपामध्ये सगळीकडे काय आहे? ईश्वर आहे. आणि तो कुठे आहे? माझ्या आतमध्ये पण आहे, बाहेर पण आहे. तर तेव्हा मला समजेल की मी कसा आहे? निरंजन आहे. है ना? तर माझा संकल्प काय आहे? आता समजलं ना? भक्तिताई, भगवान सर, रावसाहेबजी, सुप्रियाताई, किशोर सर, संग्राम पाटील, डॉक्टर मॅडम, महेशजी, अजून कोण आहे बाबा, वैशालीताई, मनीषाताई, कळालं ना साधना का करायची? नियमित साधना करा म्हणून गुरुदेव दररोज सांगतात, दररोज सांगतात, दररोज सांगतात. का सांगतात हे कळालं का नाही? आपल्यामध्ये मनात येऊ शकते, एक दिवस नाही केले तर काय फरक पडणार आहे, असं कोणतं काय हे होणार आहे, है ना? किती महत्वाचं आहे हे, ह्याची जाणीव आपल्याला असणं खूप गरजेचं आहे. मग आपला संकल्प काय असणार? सांगा आता. सर्वांमध्ये ईश्वराचा अंश आहे हे ध्यानात ठेवायचं. हे ध्यानात ठेवायचं. व्हेरी गुड. आणि इथून पुढे आता याच्यापासून शपथ घेऊन जायची की मी दररोजची नियमित साधना, दररोज सत्संग आणि दररोज सेवा करणार. आहे की नाही? हा संकल्प असला पाहिजे ना? बरोबर आहे का नाही? असेलच. आपल्याला गुरुदेव ह्या माध्यमातून हे सांगतात की साधनेचं, सेवेचं आणि सत्संगचं महत्व काय आहे, कशामुळे करायला पाहिजे. तर ही साधना नियमित केल्यानंतर आपल्याला गुरुदेवांनी सांगितलं ना, एवढे हजारो लोक येऊन बसलेत, उगाच बसलेत का? आता तर कोट्यावधी लोकांनी हे केलेलं आहे, उगाच केलंय का? आता आपण इथे अष्टावक्र गीता ऐकायला येतो, आपलं सगळं काय सोडून देऊन येतो, आपला वेळ या ठिकाणी आपण देतो. हे उगाच देतो का? आपल्याला कुठेतरी हे आपल्याला समजले, पटलंय म्हणून वेळ देतो. त्याची अनुभूती आलेली आहे, त्याचा अनुभव आलेला आहे. आणि हा अनुभव अधिकाधिक दृढ होण्यासाठी आता फक्त आपल्याला समजलंय, पण अजून प्रवास नाही सुरू झाला. काय झालंय? समजलंय फक्त. पुढचा प्रवास करायचा असेल तर त्यासाठी हे सगळं मागचं असलं पाहिजे. दररोज नियमितपणे साधना करणे, दररोज